हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर तुम्हाला जरा लईच महत्त्वाचा विषय बोलायचा आहे. तर त्याच्या आधी माझा बंगला बघून घ्या. हो का, आहे का नाही भारी? रोजच आपली साफसफाई असते. हो ना, दिसलं का? हे आपला छानपैकी असा बंगला. तर या बंगल्याबद्दल लय भारी कमेंट आली त्या ताईची बरं का. त्या ताईंना म्हणजे आजचा हेड्याव टाकला मी पावसातला. आमच्या इथं 2 दिवस झालं पाऊस होता. तर तिथं मला म्हणजे माझा बंगला, माझा नवीन बंगला असा मी हेड्याव टाकला. तुम्ही तर बघितलाच आजचा, बरोबर आहे का नाही? तर थँक्यू ताई, धन्यवाद. तू माझं काय ते कौतुक केलंस. मी बंगला बांधला. मी नाही म्हणती, मालकाने बांधून दिलाय. तर तुला सांगू का, मी मालकापाशी नाही, मी माझ्या आईबापापाशी 2 लेकरांपाशी आहे. आणि माझा मालक तुला आवडला असेल ना तर घेऊन जा. आणि घेऊन जा म्हणजे तुझं लग्न लावून देते त्याच्यासोबत. पण तो काय माझा मालक नाही आणि त्याने काय मला बंगला बांधून दिलेला नाही, बरोबर. तर राहिला विषय मालक. अग ताई, मी 2 दिवस कामाला काय गेली, तू तर बंगलाच बांधून दिला. मग मी विचार केला, मी 1-2 महिने तर कामाला गेली तर ह्याच्यावर अजून एक माजला होईल, है की नाही? तुझ्या भाषात तसंच. तर होय ताई, ताई म्हणजे 2 दिवस कोमात गेलता का हो तुम्ही? म्हणजे 2 दिवस कमेंट टाकले नाही त्या म्हणून विचारलं. व काय तब्येत आहे का ठीक तुमची? किंवा काहीतरी म्हणजे झालं असेल तर सांगा मला, मालकाला देते लावून. आता तुम्हीच म्हणताय मालक मालक म्हणल्यावर देते लावून. काय ताप सोडून दुखणं, थंडी ताप का काय दुसरं झालतं एखादा व काहीतरी असतं का ते तसलं झालतं काय? मालकने विचारलं तुमच्याबद्दल म्हणून म्हणलं सांगावा तुम्हाला, है की नाही? मला कसं मालकाने तुम्ही कसं इथं म्हणजे पडता धडचाच माझ्या आजूबाजूलाच असताय. जसं मी हेडावर टाकला की कसं तुम्ही चुटकीर नाही आता तसं व म्हणून विचारलं. मालकाने विचारलं व म्हणून मी बोलायला लागले. होय ताई, अजून एक, तुम्हाला लेकरं आहेत का व? अहो तुम्हाला लेकरं असती ना तर तुम्ही मस्त मस्त बोलला असता, बरोबर आहे की नाही? पण असो, तुम्ही तर मस्त बोलताच तुमच्या भाषेत. मालकाने तुम्हाला शिकवलं असेल, है की नाही? आता तुम्हाला चांगलं बोललेलं कळत नाही, वाईट बोललेलं कळत नाही, तर म्हणलं चला थोडी ताईची मजा घ्यावा, है की नाही? तर होय ताई, आता ताई मी म्हणते म्हणल्या माझ्या बहीण झाली, मग तुम्ही बहिणीलाच बी असंच बोलत आहात की हो? सख्या मानलेल्या काही सख्या काही एकच असतं हो तिथनं. मग तुम्ही असं बोलत आहात तिला, है की नाही? म्हणून तुम्ही मला पण बोलताय, काय अडचण नाही. तुम्ही तुमच्या बहिणीला बोलता, तुमच्या पुरीला बी बोलत आहात, म्हणजे तुमच्या आईला पण बोलत आहात. काय आई कुठं खुरपाय जात असेल, कंपनीत जात असेल तर आईला हां मालकाने दिलं पैसे असं म्हणत आहात. किंवा तुम्ही जात असताना तुम्हाला बी तशीच म्हणून, म्हणजे तुम्हाला सवय आहे हो. असं दे की मग मला तसं सांगायचं की मला सवय आहे असं म्हणायचं. मग मी बी नसते किंवा टेन्शन घेतलं. आता नाही बाई मला टेन्शन. आता मला कळलं की म्हणजे मालक तुम्हाला सगळं देतो, म्हणजे तसंच विचार तुम्ही आमच्या बी मालकाने दिला असा केला, आहे की नाही? तर असो, तुमच्या तोंडात खडी साखर पडू गोळा. असंच खुश राहत जावा आणि दुसऱ्यांना कमेंट करून खुश करत जावा बरं का. तुम्ही लय भारी कर्तव्य पार पाडता, म्हणजे कर्तव्य म्हणजे तुम्ही लय भारी बोलता व, म्हणून मला तुमच्याशिवाय करमत नाही. 2 दिवस मला वाटलं की गेलता का काय देवा घरी व, म्हणजे पाया पडायला ही ती, म्हणून तुम्ही मला
2 दिवस दिसलाच नाही आणि मी लयच आवर्जूनच कमेंटकडे पळत होती. आता मला नाही येत वाचाय बरोबर, तर माझी पोरगी वाचती, तिला लाज वाटते. पण तिला मी म्हणलं नको लाजू, ती माऊ आहे का नाही, माऊच्या लेकरांना बी ती तशीच बोलती. तिच्या बहिणीला, आईला, सगळ्याला ताई तुम्ही बोलता का नाही व सांगा बरं. आणि कसं आहे माहिती आहे का, म्हणून मी पुरीला म्हणलं नको नाराज होत जाऊ, बोलू दे म्हणलं, लय छान छान बोलती म्हणलं, आपल्याला काय तर म्हणलं फरक नाही पडत. म्हणून तुझ्यासाठी मी बंगला दाखवला ना, अजून एकदा दाखवते बघ माझा छान छान बंगला हाय की नाही भारी. तुझ्या आता बोललास ते पण जाऊ दे ताई, कसं आहे तुला जेवढं बोलावं तेवढं, तुझं जेवढं कर्तव्य करावं तेवढं कमीच आहे हो ताई. म्हणून म्हणलं आज जरा जाऊ द्या म्हणलं, छान ताईचं कर्तव्यच म्हणजे ताईचं मनोरंजनच करून टाकावं. काल आज काय हेडाव पडला तर तुम्ही एवढं माझं कर्तव्य पार पाडला, लई लाज वाटायला लागली मला. तर एवढं बी नका कर्तव्य पार पाडत जाऊ. मला हाय ते की एक भाऊजय हाय, बहीण हाय, एक हाय ती मला पण लय हाय ती. पण माझं कसं असतं माहिती आहे का, माझ्या अंगावरले बी कापडं मी त्यांना देते, म्हणून आणि त्यांच्या अंगावरले मला कापडं देतात. मग आमचं लय चालतं. म्हणून तुझ्या जळायला लागलं म्हणजे बघवना ग ताई, सॉरी बरं का, बघवना म्हणजे तुला. तर एवढं पण नाराज होत जाऊ नको की ग बरं का. भोळ्या बहिणीचं आणि गावठी बहिणीचं घे जरा सांभाळून, आहे की नाही. आता कसं वाटलं असेल ताई, छान वाटलं असेल का नाही मी तुझं कर्तव्य म्हणजे तुझं अभिनंदन केलं, तू किती छान कमेंट केले, मालकाबद्दल ग. म्हणून म्हणलं. आणि 2 दिवस कामाला गेली का, तर माझ्या पोटच्या लेकराला मी ज्याला जन्म दिला ना, त्या अपंग लेकराच्या दुधाचं पैसे राहिलं होतं, म्हणून मी गेलती ग मालकाकडे खुरपायला. आणि तुला लय आवडलाय मालक बाई. आता उद्या म्हणजे गेली ना, गाठभेट पडली ना, त्या मालकाला सांगते मालक आम्ही हेड्याव बनवती आणि त्या ताई लय सुंदर आहेत आणि त्या ताईंना तुम्ही लयच आवडलाय, कारण लय जलन व्हायला लागली तिची, म्हणजे जलन करायला लागली व म्हणलं तुम्ही बोलता का तिला. मग ताई तुझा नंबर पाठव मला. त्या ताईला मी त्या मालकाला नंबर देऊन टाकते की. नको एवढं जळत जाव, जुळून खाखोचीन, उन्हाचा लय तळा बेकार ऊन पडायला लागले आहे की नाही. एवढं जळत जाऊ नको. आता नाही जात त्या मालकाकडं मी, आता तुलाच पाठवती. म्हणजे मालकाकडं तू खुरपायचा, काय करायचं ते कर बाई, मला काही घेणं देणं नाही आहे की नाही. तर कसं वाटलं माझी आयडिया, छान वाटली ना. तर गुदगुल्या झाल्या ना ग ताई, झाल्या असतेल्या. तर असं ते गुदगुल्या करायसाठीच मी बोलली होती बरं का ताई. म्हणून मालकाचा नंबर आता मी नाही जात बाई खुरपायला त्या मालकाकडं, कारण आज मला बंगला बांधून दिला, उद्या मला मोटर गाडी 4 चाकी गाडी देईल घेऊन है की नाही. मग तूच जा, तुला देईल गाडी, भेटली तर भेटली बघ तेवढं. तर कसं वाटलं सांग मला तेवढं कमेंटमध्ये. तुझी आवर्जूनच वाट बघते मी. आणि तू काळजी करत जाऊ नको ग ताई, मी तुझ्या सगळ्या म्हणजे कमेंट बॉक्स आहे की नाही ते ज्यातल्या म्हणजे स्क्रीनशॉट सगळं काढून घेते ताई, आणि ती बघूच बोलते मी बरं का. आणि जिथं द्यायच्या तिथं बी दिले त्या, आणि अजून तू पाठवतच राहा बाय. मला लयच आनंद होतो. तू नाही पाठवलं तर मला असं वाटतं की तुला काहीतरी झालंय का. नको का असं करत जाऊ ग, मला लय रडायला येतंय. पाठवत जा ग. आणि मालकाला पण जरा हे दाखवायचं ग. मग त्या मालकाने पण म्हणला लय तुझं म्हणजे 10-12 गावातल्या गोळा केल्या आणि बनवला हार. मग म्हणला ही आली ना हिच्या गळ्यात घालतो. मग आता काय करायचं ग ताई, ये लवकर चटकेरनं, मी तुझी वाट बघते. आणि माझ्यापेक्षा जास्त मग मालक वाट बघतोय, कारण आता मला बंगला बांधून दिला, तुझी जळायला लागली, आणि मग आता तुला गाडी देईन. मला नाही बाय जळण होत, मी कुणावर जळतच नाही, माझं जसं तसंच असतंय ग ताई. तर लय भारी वाटलं असं ना ग ताई तुला आता.
तर चल मी ठेवते. हेडव लयच मोठा झाला आणि नक्कीच बघत जा बघ आणि पूर्ण हेडव बघत जा. अर्धा तू नुसता थोडासा बघितला ना तर तुला काय कळत नाही. ह्याच्या पूर्ण बघितलं ना तुला सगळे लेवलच कळलं बघ. आणि ध्यानाने बघ आणि मनाने बघ. तर चल बाय.